नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरे करण्याबाबत. तर या संदर्भ आहे शालेय शिक्षण विभागाचा 12/3/2025चा शासन निर्णय आणि या कार्यालयाचं पत्र आहे 15/5/2025चं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा पट वाढवण्याच्या जो उपसमितीचा अहवाल आहे तो आहे 25/3/2026चा. तर या संदर्भीय शासन निर्णय आणि संदर्भानुसार 2025-26 या शैक्षणिक वर्षात मुलांची उपस्थिती आणि शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी काही निर्देश दिले होते आणि संदर्भ 2 नुसार 2025-26मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळा भेटी, दत्तक शाळा पटनोंदणी याबाबत विस्तृत सूचना दिल्या होत्या. तर शासन आदेशानुसार शाळा प्रवेशोत्सव 2025-26मध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केला गेला. सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेट करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केलं. शालेय उपक्रम व शासनाच्या विविध योजनांचा प्रचार केला. 2025-26मध्ये मागील वर्षाच्या तुलनेने पटसंख्येत घट कमी झाली. युडायस 2025-26मध्ये 6 जिल्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पहिलीचा पट वाढला आणि इयत्ता पहिलीच्या पटसंख्येची स्थितीसुद्धा याचा तक्त्यात देण्यात आलेली आहे. तर 2022-23ला 8,15,005 विद्यार्थी होते. तर 2025-26ला 6,77,399. म्हणजे दरवर्षी मागील वर्षाच्या तुलनेने जी घट आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर गतवर्षी शासनाने जो वाढवलेला पट आहे त्या विचारात घेता शाळा प्रवेशामुळे प्रवेश पट वाढला असता सन 2026-27मध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होताना काही शाळा भेटी, विद्यार्थ्यांचे स्वागत, दत्तक शाळा आणि पटामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासंदर्भात या पत्रात नमूद केलेलं आहे. जसं शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांचं स्वागत करणे, यासाठी 26-27ची जी शैक्षणिक वर्षाची सुरुवात आहे ती राज्यामध्ये 15 जून 2026पासून शाळा सुरू होणार आहेत. यासाठी राज्याच्या सर्व अधिकारी आणि सर्व मंत्री महोदय यांच्यापासून शाळा भेटीचे नियोजन करण्याबाबत यात म्हटलेलं आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, सर्व विभागातले अधिकारी, शिक्षण विभागातले अधिकारी यांना शाळा भेटीच्या संदर्भात नियोजन करण्यासंदर्भात यात म्हटलेलं आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी या संदर्भातलं शाळा भेटीचं पूर्वनियोजन करून तयारी करून संबंधितांना या शाळा भेटीच्या संदर्भात विनंती करायची आहे आणि त्यांचं प्लॅनिंगसुद्धा करण्यासंदर्भात यात म्हटलेलं आहे. दत्तक शाळेच्या बाबतीमध्ये सुद्धा यात नमूद करण्यात आलेलं आहे की या सदर शाळा भेटी करत असताना वर्षभर काही शाळा दत्तक शाळा देण्यात येण्यासंदर्भात हे पत्र आहे. संबंधित अधिकारी यांनी या शाळांना केवळ शाळा भेटी न देता विद्यार्थी गुणवत्ता आणि शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावासुद्धा घ्यावा आणि मार्गदर्शन करावं असं यात म्हटलेलं आहे. शिक्षण विभागातील अधिकारी याच्यामध्ये प्राचार्य, डायट, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना, ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक, विस्तार अधिकारी शिक्षण यांना या शाळा व्यतिरिक्त प्रत्येकी एक शाळा दत्तक देणं गरजेचं आहे आणि नमूद शाळांमध्ये त्यांचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. पटनोंदणी आणि पटसंख्या वाढवण्यासाठी काही उपाययोजना पण करण्यासंदर्भात यात म्हटलेलं आहे. RT 2009 नुसार बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं जबाबदारी राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांची आहे आणि पटनोंदणी वाढवण्यासाठी 2025-26मध्ये शाळा प्रवेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला होता. त्याच पद्धतीने अधिक पटसंख्या वाढावी यासाठी राज्य उपसमितीने शासनाला अहवाल दिला होता 25/3/2026 रोजी. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या मार्च ते जून यात कृती कार्यक्रम आणि शाळा सुरू झाल्यापासून उपक्रम राबवण्यासंदर्भात नमूद करण्यात आलेला आहे. म्हणून पटसंख्या वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा यात म्हटलं आहे. 100% विद्यार्थ्यांची पटनोंदणी व्हावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची इयत्ता पहिलीच्या पटात लक्षणीय वाढवण्याच्या दृष्टीने काही उपाययोजनासुद्धा करणे अपेक्षित आहे. जसं शाळेच्या परिसरातील अंगणवाडी, बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन इयत्ता पहिलीमध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांची यादी घेणे, अंगणवाडी ताई आणि पालकांना भेटून शाळेच्या पहिल्याच दिवशी 100% विद्यार्थी दाखल व्हावे यासाठी प्रयत्न करणे,
जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यामधील ज्या सोयीसुविधा आहेत, शिष्यवृत्ती आहेत, विविध उपक्रम याबाबत माहिती पालकांना देणे, विविध समाज माध्यमांमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधल्या चांगल्या कामाची दखल होईल यासाठी प्रयत्न करणे, पहिलीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल व्हावेत यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करणे, समाज माध्यमावर त्याची प्रसिद्धी देणे, यामध्ये शाळेचे यश असेल, सोयीसुविधा असेल, उपक्रम असतील, विद्यार्थी सहभाग यांचीसुद्धा प्रसिद्धी देणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशित व्हावेत यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या संदर्भातल्या चर्चा, त्यांच्यासोबतच्या मीटिंग्स आणि इतर गोष्टी वेळेत होणे, माननीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत विशेष लक्ष देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळा त्यांच्या एकता पहिलीच्या पटात वाढवावी यासाठी प्लॅनिंग करणे, शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत यासाठी सुद्धा कार्यवाही करण्यासंदर्भात आहेत की शाळा सुरू होण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व विभागाचे मंत्री असतील, त्यानंतर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी यांनी शाळा भेटीबाबत वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देणे आवश्यक आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीत लोकप्रतिनिधी, संपर्क अधिकारी यांनी शाळा भेटीचं नियोजन करून शाळांना भेटी देणे, शाळा सुरू होणार असल्याबाबत गावामध्ये ग्रामीण भागात दवंडी द्वारे कळवण्यात यावं. तसंच पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप आणि शालेय नोटीस बोर्डवर सुद्धा कळवण्यात यावं. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा आणि शालेय परिसराची स्वच्छता करणे, शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पालकांना शाळेत बोलवणे, अंगणवाडी ताई यांनासुद्धा बोलवणे, प्रभात फेरी काढावी, नवागतांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. पहिले पाऊल या संकल्पनेअंतर्गत पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्याचा पायाचा ठसा कागदावर घेणे आणि त्याची प्रत पालकांना देणे, सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करणे, शैक्षणिक गुणवत्ताविषयक उपक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेणे, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे, शालेय भौतिक सुविधांचा आढावा घेणे, आवश्यकतेनुसार उपाययोजनांचे मार्गदर्शन करणे, शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या बाबतीत सवयीसुद्धा यात आढावा घेणे, शालेय क्रीडा साहित्य, खेळाच्या सुविधा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विविध स्पर्धा परीक्षा यांचा आढावा आणि मार्गदर्शन, आणि शाळेचा पहिला दिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करून त्या दिवशी तिथी भोजन आयोजित करावे. तर याबाबत आपल्या जिल्ह्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमांतर्गत आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात यात नमूद करण्यात आलेलं आहे. शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीचे एक पत्र आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि सविस्तर पत्र आहे. या वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव हा विद्यार्थी गुणवत्तेसाठी, विद्यार्थी पट नोंदणीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा पट वाढावा यासाठी एक महत्त्वपूर्ण असावा अशी यात अपेक्षा करण्यात आलेली आहे. तर सर्व शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आणि पालकांना या दृष्टीने माहिती व्हावी म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.